देशातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला लाखो भाविकांचा ओघ सुरू आहे। महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून हे भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत। नवरात्रोत्सवात मंदिरातील मुखदर्शनाच्या रांगा आणि रात्रीचा भव्य पालखी सोहळा भाविकांचं मुख्य आकर्षण असतं। या काळात होणारी प्रचंड गर्दी व्यवस्थित हाताळण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनानं AI तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केलाय। IIT मंडी आणि वेलोस ग्रुपच्या सहकार्यानं विकसित केलेल्या AI आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रणालीद्वारे भाविकांची संख्या ओळखणं, गर्दीवर नियंत्रण ठेवणं, रांगा व्यवस्थित करणं आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य झालंय। मंदिर परिसरातील 122 कॅमेरे या प्रणालीशी जोडण्यात आले। यामुळे सुरक्षेचा स्तर उंचावलाय। AI बेस्ड क्राउड मॉनिटरिंग अँड सर्व्हेलन्स सिस्टम इम्प्लिमेंट केलेल्याचा आज 4था दिवस आहे आणि आपण सक्सेसफुली याच्यामधून 4 पॅरामीटर्स देत आहोत मंदिर प्रशासनाला, कलेक्टर ऑफिसला, देवस्थान समितीला आणि याच्यामार्फत क्राउड मॉनिटरिंग, क्राउड एस्टिमेशन ॲज वेल एज फेस रेकग्निशन हे महत्त्वाचे मुद्दे आपण याच्यात कव्हर करत आहोत। फेस रेकग्निशन मधून आम्हाला पोलीस प्रशासनाकडून 213 चेहऱ्यांची लिस्ट मिळालेली आहे। ती लिस्ट आम्ही याच्यामध्ये अपलोड केल्यामुळे आतापर्यंत 9 चेहरे आयडेंटिफाय झाले आहेत आणि तिथून पुढची कारवाई पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती केलेली आहे। त्याचबरोबरीनं प्रत्येक तासाचा अचूक अंदाज, अचूक आकडा आम्ही प्रशासनाला पुरवत आहोत। त्याच्यामध्ये कुठल्या पॉइंटला किती गर्दी आहे, एंट्री मधून किती आतमध्ये गेलेले आहेत, एक्झिट मधून किती आलेले आहेत, या सर्वांची अचूक माहिती आपण AI मार्फत करत आहोत। या काळात होणारी प्रचंड गर्दी व्यवस्थित हाताळण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनानं AI तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला। IIT मंडी आणि वेलोस ग्रुपच्या सहकार्यानं विकसित केलेल्या AI आधारित आपत्ती व्यवस्थापन प्रणालीद्वारे भाविकांची संख्या ओळखणं, गर्दीवर नियंत्रण ठेवणं, रांगा व्यवस्थित करणं आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य झालंय। मंदिर परिसरातील 122 कॅमेरे या प्रणालीशी जोडण्यात आले। यामुळे सुरक्षेचा स्तर उंचावलाय। सो आपला जो सिस्टम आहे त्याच्यातनं जो आर्ली काउंट येतो तो आम्ही इथं आर वाईज आपल्या टेम्पलमध्ये एंट्रीज किती झालेत, नॉर्थ एंट्री, साऊथ एंट्री, ईस्ट एंट्री, वेस्ट एंट्री मधनं एंट्रीज किती झालेत प्लस एक्झिट किती झालेत आणि त्यातनं आम्ही कॅल्क्युलेट करतोय की ऍक्च्युअल काउंट किती आहे आता टेम्पलमध्ये प्रेझेंट। सो इथे आपण आर्ली रेकॉर्ड घेतलेला आहे आणि आजपर्यंतचा दिवसातनं पूर्ण 2 वाजेपर्यंतचा ऍक्च्युअल रेकॉर्ड क्युम्युलेटिव्ह रिपोर्ट जे आहे ते पण आपण घेतलेलं आहे। सो आज आपण बघत असेल इथं बघितलं तर आजच्या फुल 1 वाजेपर्यंत 1,51,409 लोक येऊन गेलेले आहेत आणि आता करंटली 3,500 प्रेझेंट आहेत टेम्पलमध्ये। महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची AI प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ आणि हर्षवर्धन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जणांची टीम या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कार्यरत आहे। या तंत्रज्ञानामुळे कोल्हापुरातील नवरात्रोत्सव केवळ श्रद्धेचा उत्सवच नाही तर सुरक्षित आणि सुव्यवस्थित अनुभव बनला। पूर्ण सिस्टीमची ॲक्युरसी 85 to 90% आहे। टोटल हजारातील फक्त 10 ते 12 व्यक्तींचा एरर याच्यामध्ये आढळून येतो। म्हणजे याच्यात 990 लोक ॲक्युरेटली आपण याच्यामध्ये सांगतोय आणि याच्यामधून आपण बऱ्यापैकी महाराष्ट्रामधील मोठ्या इव्हेंट्सना ही सिस्टम पुरवू शकतो। ही सिस्टम आता दिल्ली सेफ सिटी आणि बँगलोर सेफ सिटीमध्ये कार्यरत आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट्सवरती कार्यरत आहे आणि पहिल्यांदाच कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये अशा AI सिस्टमचा वापर होत आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण आपल्या समोर आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।